नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। मागील वर्षी पावसाळ्यात अहेरी आगारातून चंद्रपूरकडे निघालेल्या एसटी बसमध्ये येणाऱ्या मुसळधार पावसाने बसच्या छताला गळती लागली होती। हे दृश्य बरेच व्हायरल झाले होते। त्यानंतरही एसटी महामंडळ यातून बोध घ्यायला तयार नाही। काल अहेरी येथीलच एक बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली असताना या बसला गळती लागल्याचे दृश्य व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाले। त्यामुळे एसटी महामंडळ नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक शाळांची तपासणी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे करण्यात येते आणि यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील 2 शाळा बंद करण्यात आल्या आहेत। यामध्ये सावली तालुक्यातील पाथरी येथील एक शाळा आणि चंद्रपूर शहरातील एक शाळा ही पात्रता नसल्याने बंद करण्यात आली आहे। पाथरी येथील अमरदीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि चंद्रपूर येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने टाळे लावले आहे। राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य, उपकरण खरेदी करणे, मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे वृद्धांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत 65 वर्ष व त्यावरील पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एकर कमी 3000 रुपये देण्यात येणार आहे। भुसावळ येथील एका माजी नगरसेवकाच्या खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या कैद्याचा दुसऱ्या एका कैद्याने खून केल्याची घटना जळगाव येथे उघडकीस आली। यामुळे जिल्हा कारागृहात खळबळ उडाली असून कैद्यांना नेमके शस्त्र पुरवते कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। चंद्रपूर शहरात मोकाट जनावरांचा हैदोस प्रचंड प्रमाणात वाढला असून ठिकठिकाणी गायी म्हशी यांचा मुक्त संचार अनेक ठिकाणी बघावयास मिळतो आणि यामुळे वाहतूक खोळंबीत होते। चंद्रपूर महानगरपालिकेने या विरोधात मोकाट जनावरांच्या मालकांना तंबी दिली होती, परंतु या आदेशाला झुंगारून अजूनही रस्त्यावर ही मोकाट जनावरे फिरताना आढळून येत आहे। त्यानंतर महानगरपालिकेने कारवाई करत 33 जनावरांच्या मालकांवर फौजदारी कारवाई केली आहे। शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची बाजू कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मांडली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023च्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5575 लाभार्थ्यांना 111 कोटी 31 लाख रुपयांचा निधी तातडीने देण्यात यावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे। चिमूर गडचिरोली लोकसभेत काँग्रेसने प्रचंड यश संपादन केल्यानंतर आता समर्थकांचा ओढ काँग्रेसकडे वाढला असल्याचे दिसून येत आहे। अनेक वर्षांपासून राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कास धरून असणारे शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे। राज्याचे हवामान खाते सातत्याने हवामान खात्याची चुकीची माहिती देत असल्याने अनेक शेतकऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे। हवामान खात्याचे निर्देशानुसार ते पेरणी करतात, नांगरणी वखरणी करतात, परंतु हवामानाचा असंतुलितपणा त्यांना कर्जबाजारी करून जातो। या विरोधात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत हवामान खात्यावरच राग काढला असून म्हणाले की हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना नागपूरच्या पागलखान्यात पाठवा। काही वर्षांपूर्वी जनतेच्या घामाची कमाई हडप करणाऱ्या मैत्रेय कंपनीने अजूनपर्यंत गुंतवणूकदाराची रक्कम परत न केल्याने राजुरा येथे काल मैत्रेय कंपनीत अभिकर्ता असणाऱ्या महिलांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना सरळ आवाहन दिले। त्यांनी लाडक्या बहिणीची लाज राखावी असे आवाहन करीत मैत्री कंपनीकडून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निवेदनही यामार्फत दिले।
या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।